रयत शिक्षण संस्था सातारा माननीय प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब कराळे, सचिव रयत शिक्षण संस्था सातारा माननीय प्राचार्य डॉक्टर विजय सिंह चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे अलांदन मार्तंड जेता पहिल ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी भजितो यांना विनंती करण्यात येते। सन्माननीय प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब कराळे, सचिव रयत शिक्षण संस्था सातारा। खरी लक्षण आहे या विकासातील अडथळे व कठीण रस्तेच तुम्हाला सुंदर ठिकाणी पोहोचवतील आणि आपण यशस्वी होताना केवळ ज्ञान असून उपयोगी नाही तर ते कसे आणि केव्हा वापरावे हे याचं भान अत्यंत आवश्यक आहे। तुम्हाला तुमच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक कारकिर्दीसाठी शुभेच्छा देताना एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की तुम्ही तुमच्या विकासाबरोबर देशाच्या आणि समाजाच्या विकासाशी स्वतःला जोडून घ्यावे। आज तुम्हाला जे शिक्षण व ज्ञान मिळालेले आहे त्याचा उपयोग शिक्षण व ज्ञानापासून वंचित राहिलेल्यांसाठी करावा, कारण ज्ञान किंवा शिक्षण ही कोणाचीही खाजगी मालमत्ता नाही, तो एक सामाजिक वारसा आहे। वंचितांना ज्ञान देणे ही एक सामाजिक बांधिलकी आहे। शिक्षण व ज्ञान हे केवळ उपजीविकेचे साधन नाही, संपूर्ण जीवनाला आधार देणारी ती एक प्रक्रिया आहे। विकासाच्या क्षितिजावर भारत एक जागतिक नेतृत्व करणारा देश म्हणून उदयाला येत असताना त्या अमर्यादित क्षितिजावर अधिराज्य गाजवण्यासाठी शिक्षण हा एकमेव मूलमंत्र आहे हे 100 वर्षापूर्वी महामानव पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सांगितलेले होते। आज तुम्हाला मिळाले हेही महत्त्वाचे आहे। कोणतेही विद्यापीठ किंवा महाविद्यालय हे किती मोठे आहे हे त्याच्या इमारतीवरून ठरत नसते, तर तेथून तयार झालेला विद्यार्थी किती मोठा तयार झाला किंवा किती विद्यार्थी नीतिवान चारित्र्यवान बनले या पदवी प्रदान समारंभास या कुठे जर इथून पुढे या ठिकाणावरून बाहेर पडलेले विद्यार्थी जे आहेत ते नामवंत माजी विद्यार्थी प्रमुख पाहुणे म्हणून जर आले तर तो या महाविद्यालयाचा आणि रयत शिक्षण संस्थेचा मोठा गौरव असेल। आपणा सर्वांना माहिती आहे की आपला देश हा तरुणांचा देश आहे, ज्यास आपण प्रोडक्टिव्ह पॉप्युलेशन म्हणतो, त्यांची देशात स्थापन केलेले आहे आणि शिक्षणाचा हेतू उत्तम माणूस निर्माण करणे हे आहे हे त्यांनी स्वतः सिद्ध करून दाखवलेले आहे। रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं आणि वेगवेगळ्या इथं जे महाविद्यालयांचं पदवी प्राचार्य करांडे साहेब हे सुद्धा या यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूटमध्ये काम केलेले प्राध्यापक, बॉटनी विषयाचे उत्तम संशोधक व प्राध्यापक म्हणून माननीय प्रोफेसर डॉक्टर एस.एफ. पाटील, माजी कुलगुरू कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र यांचे life's career. Now you are entering into a new phase of life. Some of you may pursue higher studies, do your master's and PhD degree and become a faculty or researcher. Some of you may write UPSC examination and aspire to be civil servant. Others may take up the job in the industry and some others may choose to a path of startup and entrepreneurship. However, please remember, life outside is not that easy as it was when you were in academic environment.
Hence, be prepared to face the challenges. Convert your challenge into the opportunity. Such a vast growth of education in such. Except C.V. Raman in 1930, that too the British Raj could get Nobel Prize in physics. Since then, we have not got any Nobel Prize in any discipline after the independence. That's the greatest tragedy of higher education system, which I always get worried about. Where are you heading to with thousands of R&D institutions, 42,000 colleges, 900 universities? Then I ask question myself, should there be any parameter of excellence versus accountability in Indian higher education system? I think we have to answer these questions, if not now, in the next coming year. Let me look at the scenario of development of higher education. Our education system has no doubt accelerated techno-economical modernization by producing technically trained and skilled manpower for promoting India's industrial development and by providing a professional manpower for managing the professional organization. As you all know, that we are the third largest technical manpower producer in the world, but still we are unable to develop our own technology base needed for the industrial sector. As far as industrial development is concerned, we are ranked number 10 in the world, which itself shows that the progress which we made in industry is not proportional to the manpower which we produce. That means somewhere we are not able to produce a technical manpower competent to enhance the industrial growth. To substantiate this further, let me tell you that indigenous technology developed by Indians is only to the extent of 5%. It was totally destroyed in the Second World War. And today, Japan is a technological giant. The only reason why it happened is because they have adopted a strong base of basic and applied component. We need to follow the strategic planning adopted by Japan in our consciousness. What is desired by the industry is not taught by the university. And what is taught by the university is not what education always requires a symbiotic relationship between teaching and research. Universities and colleges are the main centers of basic and applied research. In all the advanced countries, universities have a strong research base. However, in India, the contribution of universities and colleges to the scientific research is relatively low. 100 मुलं ज्यावेळी पहिलीला येतात त्यातली 20 मुलांना कॉलेजचं तोंड बघायला मिळतं. त्या 20 मुलांच्या मध्ये तुम्ही आहात. नशिबवान आहात. दुसऱ्या स्वातंत्र्याच्या युगामध्ये तुम्ही जन्मलेला आहात. सगळे 2000च्या नंतर जन्माला आलेला असणार. पहिलं स्वातंत्र्य देशाला 1947 मिळालं, 47 साली मिळालं. पण खरं स्वातंत्र्य मिळालं 1995ला, जे आर्थिक स्वातंत्र्य होतं. भारत देश काय आहे, ज्याला जी पूर्वीची जी परंपरा होती ती परत एकदा दिसण्याचं युग असेल तर ते हे युग आहे म्हटलं तरी चालेल. जागतिकीकरणाच्या वाटेवर तुम्ही जन्मालेला आहात. तिथं अतिशय चांगल्या देशामध्ये जन्मालेला आहात. जमीन किती, पैसा किती, वाडा किती, गाड्या किती, घोडे किती, सोनं किती, चांदी किती. आता फक्त एकाच गोष्टीवर मोजलं जाते, खांद्यावर डोक्याच्या 1.5 किलोचा मेंदू आहे. त्या मेंदूला किंमत आली. तुमच्यापैकी सगळे आज ग्रॅज्युएट होणारे आहेत. काय आयुष्यामध्ये करणार आहात? व्यवसाय करणार आहात, ग्रॅज्युएशन कराल, पोस्ट ग्रॅज्युएशन कराल, रिसर्च कराल, किती पगार कमवाल? कलेक्टर व्हायचं असेल तर 2 लाख 2.5 लाख, एखादा CEO व्हायचं असेल तर 40 लाखाचं 50 लाखाचं पॅकेज. पण सत्यानाडेल्यासारखा माणूस मायक्रोसॉफ्टचा ज्यावेळी CEO होतो त्यावेळी वर्षाचा पगार घेतोय फक्त 853 कोटी रुपये. हे जागतिकीकरण आहे. अगरवाल नावाचा मुलगा जो ओयोचं हॉटेल चेन करतो या जगभर, 23 वर्षाचा मुलगा एका वर्षामध्ये 70,000 कोटी रुपयाचा व्यवसाय करू शकतोय. संजय बन्सल नावाचा फ्लिपकार्टचा मालक 10 वर्षामध्ये वयाच्या 26व्या वर्षी फ्लिपकार्ट सुरू करतोय आणि वयाच्या 35व्या वर्षी या धंद्यातनं मोकळा होतोय. आणि मोकळा होत असताना किती पैसे कमवतोय? 1,35,000 कोटी रुपये घेऊन तो वॉलमार्टला आपली कंपनी विकून टाकतोय. हे सब पहिल्यांदा घडतंय की मानवी बुद्धिमत्तेला किंमत आली, ज्ञानाला किंमत आली, IT ला किंमत आली, इंग्रजीला किंमत आली, व्यापाराला किंमत आली. या सगळ्या गोष्टीला किंमत आली पहिल्यांदा त्या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये. 92ला सुरुवात झाली, 95ला गॅटचा करार आला. कराराच्या अंतर्गत सर्व्हिस इंडस्ट्री आली. सर्व्हिस इंडस्ट्रीच्या अंतर्गत शिक्षण आलं. शिक्षण व्यवसाय झाला, धंदा झाला, विकण्याची वस्तू झाली. तुम्ही ग्राहक झाला, आम्ही विक्रेते झालो. पहिल्यांदा फरक झाला. क्वालिटीला किंमत आली, पहिल्यांदा किंमत आली. व्हॅल्यू फॉर मनीला पहिल्यांदा किंमत आली.
आणखीन एक सगळ्यात मोठा गोष्ट राहिलेला आहे. पहिली या जगातली क्रांती झाली वाफेचे इंजिन, दुसरी क्रांती झाली विजेची, तिसरी क्रांती झाली इंटरनेट आणि कॉम्प्युटर, आणि चौथी क्रांती येऊ घातलेली आहे ती आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक, क्लाउड कॉम्प्युटिंग, ब्लॉकचेन, इंटरनेट ऑफ थिंग्स आणि सेन्सर्स. या दोन्ही जगामध्ये तुम्हाला, एका जगामध्ये तुम्ही जन्मलेला आहात आणि दुसऱ्या जगामध्ये तुम्ही जाणार आहात, ते इंडस्ट्री रिव्हॉल्युशन 4.0. दावोस काय सांगतोय तुम्हाला? पुढच्या 5 वर्षामध्ये 71% कामं जी आपण हाताने करणार आहोत ती सगळी संपणार आहेत आणि त्याची जागा कोण घेणार आहे? रोबो घेणार आहे. याचा दुसरा अर्थ 71% लोक जी हाताने काम करतात त्यांची कामं जाणार आहे. हे खरं आहे. 2 दिवसापूर्वीची इकॉनॉमिक टाइम्स मधली न्यूज आहे. TCS आणि सिम्बायोसिस, TCS आणि इन्फोसिस या जगातील सर्वात मोठ्या IT च्या कंपन्या, भारतातील सर्वात 2 मोठ्या कंपन्या, यांनी 7 लाख त्यांचे जे काम करणारे होते त्यांचं रिस्किलिंग प्रोग्राम सुरू केलेला आहे. हा जर रिस्किलिंग प्रोग्राम जर यशस्वी नाही झाला तर कमीत कमी 3.5 लाख लोकांच्या नोकऱ्या जातील, ज्यांचं वय आज 40 ते 45च्या दरम्यान आहे. एवढा हा प्रचंड चेंज येऊ घातलेला तुमच्या ह्या सगळ्या जगामध्ये आहे. पेटीएम असू देत, मेक माय ट्रिप असू देत, बुक माय शो असू देत, फ्लिपकार्ट असू देत, ओरॅकल असू देत, मोटोरोला असू देत, अमेझॉन असू देत, अलिबाबा असू देत, काय आहे यांच्याकडं? स्वतःची काही फॅक्टरी आहे? फ्लिपकार्टने काय फॅक्टरी टाकली आहे? अमेझॉनने काय फॅक्टरी टाकलेली आहे का? वॉलमार्टने काय फॅक्टरी टाकली आहे? तुम्हीच केलेला माल व्यवस्थित पॅक करून ग्राहकांच्या पर्यंत कमीत कमी खर्चामध्ये पुरवायचं. एक प्रचंड ई-कॉमर्स नावाचं मार्केट या मंडळींनी उभं केलं आणि आज ही मंडळी जगाच्या पाठीवर सर्वोत्कृष्ट झालेली आहे आणि ती सगळी भारतीय आहेत. गमतीशीर बघा ह्यांच्यातली. भारताकडं सुंदर पिचाई अल्फाबेटचा CEO आहे, 850 कोटीचा पगार घेतोय तुम्हाला. गुगलचा निखिल अरोरा 324 कोटी रुपये पगार घेतो आहे. IBMचा अरविंद कृष्णा आहे, मायक्रोसॉफ्टचा सत्य नाडेला आहे, ओयोचा अगरवाल आहे, अडोबचा शंतनू नारायण आहे, मास्टरकार्डचा अजय बग्गा आहे, कॉग्निजनचा फ्रान्सिस डिसूजा आहे, ओरॅकलचा थॉमस कुरियन आहे. सगळी भारतीय मंडळी आहे तुम्हाला. कालपर्यंत 10 वर्षाच्या अगोदर ह्याच्यातला एकही माणूस, इंदिरा नोई सोडली टिप्सीची, तर एकही माणूस भारतीय याच्यावर नव्हता. अवघ्या 10 वर्षामध्ये बुद्धिमत्तेच्या जोरावर हा देश कुठं हा आलेला आहे आणि याच्या पुढची जी वाटचाल तर याच्याही पेक्षा खूप एक मोठी वाटचाल असणार आहे तुम्हाला आणि ही वाटचाल तुमची असणार आहे. आज ग्रॅज्युएशन मिळवलेलं आहे, कोणत्याही विद्यार्थ्यांनी याच्या इथपर्यंत थांबू नका. ग्रॅज्युएशन फक्त पुढच्या आयुष्याची फक्त एंट्री पॉईंट आहे आणि तुम्ही सगळे रयतचे विद्यार्थी आहात. 20 संपायच्या आमची 100 पेटंट रयतच्या नावावर लागणार आहे, 100% लागणार आहे. 17 पेटंट ऑलरेडी फाईल झालेले आहे, 30-35 पेटंटचं रायटिंग काम चालू आहे आणि उद्या 6 तारखेला आमचे जवळजवळ किती मुलं बोलवलीत आपण? 101 मुलं आपण बोलवलेली आणि या 100 मुलांच्या संकल्पना घेतो आहे. त्याच्यासाठी 1 कोटी रुपयाचं सीड कॅपिटल बाजूला ठेवले. चांगल्या संकल्पनेला 500 रुपयापासून 5 लाख रुपयापर्यंतचा सीड कॅपिटल आम्ही उभं करतोय. तुमची संकल्पना अस्तित्वात आणून देण्याची जबाबदारी आम्ही या देशाला आम्ही काय दिलं? 100 वर्षाची रयत दिलेली आहे. त्याच्या जोडीला आम्ही काय देणार आहोत? एक 100 उद्योगपती आम्ही एका वर्षामध्ये निर्माण करून देणार आहोत की व्यवसाय कसा उत्तम करायचा. सगळ्यांनाच नोकरी लागणार नाही तुम्हाला, पण ज्यांना स्वतःचा व्यवसाय करायचा आहे त्यांना सुद्धा अतिशय सुंदर असं एक प्लॅटफॉर्म आपण या माध्यमातून उभं करतोय. पेटंट आणि रिसर्च परवडीचे शब्द आहेत सर. इथून पुढच्या काळामध्ये युद्ध जे होणार आहे ते फक्त यांनी त्याला दम द्यायचा, त्यांनी त्याला दम द्यायचा, यांनी 2 गोळ्या चालवायच्या, त्यांनी 2 गोळ्या चालवायच्या, एवढंच होईल. पण खरी युद्ध होणार आहे ते पेटंटच्या ऑफिसमध्ये. तुम्हाला 3M नावाची कंपनी आहे. कोरोना व्हायरस आपण ऐकलंय. कोरोना व्हायरसवर एकच उपाय आहे, होऊ न देण्यासाठी जे तुमच्याकडे मास्क असतात ते जगामध्ये 1 नंबरचं काम करणार असेल तर 3M. किती पेटंट आहेत त्यांच्याकडे? 1 लाख पेटंट एका कंपनीकडे आहे. तर हीच ताकद आहे सगळ्या जगाच्या आज इथून पुढं. ह्या ज्या कंपन्या गुगल ज्या कंपन्या म्हणतो या देशातील 30 ते 35 राष्ट्राच्या एकत्रित केलेल्या उत्पन्नाच्या पेक्षा कैक पटीने त्यांचं स्वतःचं उत्पन्न आहे. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये रिसर्च हा एक सगळ्यात मोठा भाग असणार आहे. श्रीमंती देशाची मोजायची असेल तर ती फक्त पेटंटवर मोजणार आहे आणि त्याच्या रॉयल्टीवर मोजणार आहे.
मेडिसिनमध्ये आपण बघतो ना, एखादं जेनेरिक ड्रग जरी घेतला अमेरिकेमध्ये तर एखादी गोळी 40 रुपयाला पडते, तीच तुम्हाला कॅनडामध्ये 32 रुपयाला, पाकिस्तानात 16 रुपयाला आणि इथे 20 पैशात विकतोय तुम्हाला. पहिल्यांदाच या देशामध्ये तुम्हाला ॲटो हब झालेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला फार कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग 114, DP भोसले कॉलेज कोरेगाव 27, KBP इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट 32, इस्माईल सैद मुल्ला लॉ कॉलेज 30, आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन 22, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय 17, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय पाचवड 7 अशी पदवी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार आहे. विशेष प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांच्या पदवी प्रदान सोहळ्यास आपण आता सुरुवात करीत आहोत. बरं का एडिटिंग करायचं. समोर माझी पदवी राज्यशास्त्र विभागातून झाली. पण मला राज्यशास्त्र विभागातून भरपूर काही शिकायला भेटलं. पुढे जाऊन बोलण्याचं कौशल्य सरांकडून भेटलं. सरांनी वेगवेगळ्या पद्धतीने आम्हाला प्रत्येक गोष्टीत मार्गदर्शन केलं. पाटील सर असतील, परत एस पाटील सर असतील, यांनी प्रत्येक वेळेस आम्हाला मार्गदर्शन करत राहिले. आर्ट्स शिकल्यानंतर मी डिजिटल कार्टोग्राफी डिप्लोमा केला होता. हा पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर 1 वर्षाचा डिप्लोमा आहे आणि त्याचा हे पदवी प्रदान मला झालेली आहे. जिओ इन्फॉर्मॅटिक्सबद्दल बोलायचं झालं तर जसं आत्ताच्या ह्या समारंभामध्ये अनिल पाटलांनी सांगितलं की आपल्याला आता स्किल बेस्ड एज्युकेशन जास्त घ्यायचं आहे आणि यातला एक पार्ट म्हणजे डिजिटल कार्टोग्राफी असं म्हणता येईल. खरंच या डिग्रीचा, या शिक्षणाचा मला इथून पुढच्या आयुष्यात नोकरीच्या संधीमध्ये किंवा इतर काही स्कोप्स असतील तर त्याच्यात नक्कीच उपयोग होईल आणि यासाठी मला नेहमी पाठिंबा देणारे आमच्या डिपार्टमेंटचे प्रत्येक शिक्षक या माझ्या पदवीमध्ये सहभागी आहेत. मला याचा आनंद होतो आहे. शीतलानंद चिले, मला आज हिंदी विभागातर्फे आणि संत बहिणाबाई चौधरी यांच्या प्राचार्यांच्यातर्फे मला पदवी प्रदान केलेली आहे आणि विशेष आभार यांचे की मेनकुदे मॅडम, पठाण मॅडम, खिलारी सर यांचे महत्त्वपूर्ण सहकार्याला. रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं संस्थेच्या 10 महाविद्यालयाचा एकत्रित पदवीदान समारंभ आज अत्यंत उत्साहात संपन्न झालेला आहे. या समारंभासाठी प्रमुख पाहुणे जे आले होते SF पाटील यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन मुलांना दिलं. मुलांचा उत्साह आणि संस्थेने केलेले प्रयत्न, 10 विद्यालयांचे परिश्रम, सर्व परीक्षा नियंत्रक, शिक्षक, स्टाफ यांनी अत्यंत उत्साहात हा उपक्रम साजरा केलेला आहे. असे उपक्रम रयत शिक्षण संस्थेच्या वतीने नजीकच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने साजरे केले जावेत अपेक्षा. रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं स्थानिक महाविद्यालयातील विविध विद्यार्थ्यांच्यासाठी आज जो पदवी प्रदान समारंभ जो आयोजित केला की अत्यंत उत्साहामध्ये हा संपन्न झाला. विशेषतः विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून पदवी प्रदान समारंभ हा एक अत्यंत महत्त्वाचा समारंभ असतो की त्याच्या भविष्याच्या वाटचालीच्या दृष्टिकोनातून ती पदवी आयुष्यभर त्याच्याबरोबर राहणार असते आणि त्याचा निश्चितपणे उपयोग या विद्यार्थ्यांनी कसा केला पाहिजे या अनुषंगाने मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि या सर्व विद्यार्थ्यांना, सर्व पदवीधारकांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि याचा निश्चितपणे फायदा या विद्यार्थ्यांना होईल असं वाटतं. धन्यवाद. आज जो पदवी प्रदान समारंभ आयोजित करण्यात आलेला होता, या कार्यक्रमामध्ये विविध विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली आणि यातून रयत शिक्षण संस्थेनं गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून जे मानांकन प्राप्त केलेलं आहे त्याच्यातल्या नव्या वाटा आज त्या ठिकाणी सर्व लोकांसमोर आलेल्या दिसत आहेत आणि त्याचबरोबर सर्व लोकांना हेही समजण्यात आलेलं आहे की आता या भविष्याच्या
वाटचालीवरती रयत शिक्षण संस्था चांगल्या पद्धतीनं कशी गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून वाटचाल करेल हेही या कार्यक्रमातून दिसण्यात आले. विद्यार्थ्यांना सर्व प्रमुख पाहुण्यांनी व मार्गदर्शक सर्व व्यासपीठावरील नामांकित व्यक्तींनी जे शुभेच्छा दिल्या त्यातून सर्व विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं वाटचाल करतील अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. मी डॉक्टर एस.एफ. पाटील. सुरुवातीला पुणे विद्यापीठामध्ये प्रोफेसर आणि हेड केमिस्ट्री डिपार्टमेंटमध्ये होतो. नंतर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा कुलगुरू होतो. त्यानंतर भारतीय विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटीचा कुलगुरू होतो. 2006 साली मी स्वतंत्र भारतात सिनियर मोस्ट व्हाईस चान्सलर म्हणून असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीचा प्रेसिडेंट म्हणून होतो. त्या काळामध्ये बऱ्याचशा शिक्षणाविषयी बरेच प्रयोग केले. फ्रान्सला, ऑस्ट्रेलियाला, सिरियाला, भारतात तर मी डेलिगेशन घेऊन गेलो होतो आणि बरेचसे कोलॅबोरेशन त्यावेळी केलेले होते. त्या काळामध्ये पूर्वी पदवीदान समारंभ हा विद्यापीठात व्हायचा. विद्यापीठात जशी वाढली गेली त्यामुळे ते तिथे करणं अशक्य झालं. म्हणून महाराष्ट्रातल्या बहुतेक विद्यापीठांनी कॉलेजमध्ये हा पदवीदान समारंभ साजरा करावा असं सूचित केलं आणि त्याप्रमाणे प्रत्येक कॉलेजेसमध्ये किंवा ग्रुप ऑफ कॉलेजेसमध्ये हा पदवीदान समारंभ साजरा होत असतो. त्यासाठी मला आमंत्रण दिलं म्हणून रयत शिक्षण संस्थेचे मी फार आभारी आहे. मी R.K. शिंदे रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचा सदस्य आहे. त्याशिवाय त्या ठिकाणी मी कर्मवीर विद्याप्रबोधिनी या विभागासाठी कार्यकारी संचालक म्हणून काम करतो. आज रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील सर्व महाविद्यालयाच्या तर्फे आणखी कोरेगाव कॉलेज आणि पाचवड कॉलेज याच्याबरोबर पदवीदान समारंभ शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं होत आहे.